तू तिला प्रथमच पाहून एवढा दिवाना झाला. महाराष्ट्राच्या भूमीवर जणू हे नंदनवन, मुक्त हाताने करतो इथे निसर्ग उधळण. एकजुटीने करू चला तयाच जतन. आपलं कोकण कोकण आपलं कोकण, आपलं कोकण कोकण आपलं कोकण. विविध कलांनी नटलेली इथली संस्कृती, घाम गाळून कसूया चला आपुली ही माती. विसरून मतभेद जाती घेऊनी हात हाती, करू भूमीचे रक्षण. आपलं कोकण कोकण आपलं कोकण, आपलं कोकण कोकण आपलं कोकण. आनंदाची गोष्ट आहे ना. माझ्यासाठी दुःखाची गोष्ट असतं बरं. संमती आहे का लग्नाला? निदान हा प्रश्न तरी तुम्ही मला विचारू नका. माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलंय समर्थ. तुमच्यासोबत जगाच्या पाठीवर कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये राहण्याची माझी तयारी आहे. त्याची पूर्ण कल्पना आहे मला, पण मी आता पुण्याला जायला निघालो आहे. नमस्कार मॅम. नमस्कार, मॅम तुमचं नाव? माझं नाव अंकिता सुरेश गडबड. ओके. हे जे आजचं नाटक आहे त्या नाटकामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारताय? मी या नाटकात मानसीचं कॅरेक्टर करते, जी समर्थची गर्लफ्रेंड, नंतरला नाही होत त्याची बायको, असे वाले कॅरेक्टर करते. ओके. विनेश माटल सर हे नाटकाचे डायरेक्टर आहेत, त्यांचा म्हणजे अनुभव थोडक्यात सांगाल का तुम्ही कशा प्रकारे? म्हणजे मी जेव्हापासून रिहर्सलला सुरू झाले, खूप छान पद्धतीने शिकवतात. म्हणजे जास्त चिडाचिड नाही, समजवण्याचं एकदम सौम्य भाषेत समजवतात आणि समजून सुद्धा घेतात. ओके. साधारण रिहर्सल्स किती महिने चालू होते? मी जवळजवळ 1 महिना त्याच्यातले 1 दिवस आड करून अशी रिहर्सल व्हायची. ओके. नाटकातील कलाकार सर्व कसे आहेत? कलाकार खूप छान आहेत सगळ्यांचं. काही जणांचं पहिलंच आहे, काही जण अगोदर केलेलं आहे त्यांनी, आणि त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे एकदम सांभाळून घेतात. छान बिहेवियर सगळ्यांचं खूप छान आहे. ओके. नाटक क्षेत्रामध्ये तुम्ही केव्हापासून आहे? मी लॉकडाऊनच्या अगोदरपासून आहे. नमन क्षेत्रामधून इथपर्यंत आहे नाटकापर्यंत. ओके. हे नाटक पहिलं आय थिंक कितवं नाटक आहे तुमचं? कितवं असं मी सांगू नाही शकत, पण ह्याच्या अगोदर मी स्पर्धा आणि नाटकं केलेली आहेत. ओके. साधारण जे डायरेक्टर आहेत त्यांनी काही टिप्स वगैरे दिल्या आहेत का, कशा प्रकारे काही करायचं नाटकामध्ये? म्हणजे मी असताना तरी नाही दिले. कलाकार म्हणून दिलेत ना, स्टेजवर कसं वावरायचं, काय करायचं, उभं राहायचं, ब्लँक झालं तर काय करायचं, काय नाही करायचं, सगळ्या प्रकारच्या टिप्स त्यांनी दिलेले आहेत. ओके. साधारण हा जो हे जे कलाकार आहेत ते पूर्ण गावामधले आहेत की आय थिंक हे एकाच गावामधले सगळे कलाकार आहेत.
ओके. सर्व गाव तुमचं आणि गाव? हां, हे सगळेजण एकाच गावामधले आहे आणि मी रत्नागिरीची आहे, रत्नागिरी सातारा. ओके. म्हणजे तुम्ही यांच्या या नाटकामध्ये एक अभिनेत्री म्हणून काम करता. हो. ओके. पुढच्या या असेच प्रयोग करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. सो मच. माझ्या आईनं अहो त्यांना सगळी माहिती दिला. अहो ती अशी माझ्या आजोबाच्या रंगावर माझा बाप गेला हो बाप. आणि माझ्या बापाच्या रंगावर चालला मी गेलो चालायला मी गेलो आणि माझ्या रंगावर जल्ला तो माझा पोरगा जाऊ नये म्हणून माझं नाव प्रकाश ठेवलं. म्हणजे तो माझ्या रंगावर न जाता माझ्या निदान नावावर तरी जाल. आत्ता म्हटलं की नाही गंगाराम मावनो. अरे फुगणीच्या तू मला गंगाराम मामा म्हणू नकोस सांगितलं ना तुला. अरे मान चालला म्हणून तरी काय. अरे जीएसटी वर जीएसटी. अरे नमस्कार. सर तुमचं नाव? माझं नाव महेंद्र मोहिते. ओके. ह्या नाटकामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारताय? मी या नाटकामध्ये भूमिका करतोय प्रकाश. ओके. रेसलचा प्रवास कसा होता तुमचा? रेसलचा छान होता. ओके. जे डायरेक्टर आहेत त्यांचा अनुभव कसा आहे त्यांच्याबद्दल? हां, त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर अतिउत्तम आहे. त्याने कशा प्रकारे शिकवले तुम्हाला? एकदम फर्स्ट क्लास. ओके. या नाटकामध्ये थोडक्यात प्रवास सांगाल का? म्हणजे कशी तुमची भूमिका कशा प्रकारे आहे ती? माझी नाट्यामध्ये भूमिकाची आहे. मी कॉमेडी म्हणजे एक काळा असतो म्हणून आणि ओके. कॉमेडी पात्रामध्ये. ओके. मला तुमचा एखादा डायलॉग बोला. अहो जल्ला काय सांगताव काय? हां, ओळखलात काय मला? अहो मी प्रकाश दिसतो कसा काळा. ओके सर, थँक्यू. आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मला काढा तो. अरे तुझ्या जीवाचं काय तुकडा होता काय माझं नाव घ्यायला. नव्हे रे साल्या. हा? अरे पण तू घेता रे न दाखवता तुझं नाव काय बोलणार. हा? मी नाही काय सांगू काय. अरे तुझं एवढं नाव सांगायला एवढा लाजतोस. अरे लाजायला गेला बा. हा? अरे कोण मला पोसायला नाही कोण आहे मला. हा? अरे खायचं न म्हणायचं राहू दे. नाही त्याला वाहन कोण सोडला नाही. तुझ्या नावाचा मी फरकच नाही. हा. अरे प्रकाश हा? तू मला सांग हा? तू रोज आंघोळ करतोस. होय. काय आपण बोलतो? पण मला ना, मी इव्हेंटचं नाव सांगितलं. दीपिका पाणी कुठं? अरे मेरे आजोबा पादुकोण नाही रे. हा? दीपिका पादुकोण. चालला असा आहे हो. अहो मला वाटलं पादू कुठं म्हणून मी चालला बोलला. पण मला त्या इव्हेंटचं एवढं नाव तुम्हाला असं माहिती का? अरे त्या नमस्कार, सर तुमचं नाव? माझं नाव प्रमोद मोहिते. ओके. हा जो आजचा कार्यक्रम आहे ह्या नाटकामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारताय? मी गंगारामची. ओके. मला शॉर्टकट सांगायला का गंगाराम कसा असतो? गंगाराम बेवडा असतो. ओके. म्हणजे या नाटकामध्ये एक गावातील बेवड्याचे कॅरेक्टर्स तुम्ही साकारता. एखादा तुमचा डायलॉग? अहो ही पळा दारूची बाटली. एक वेळ बायको पळून गेली आणि दारूची बाटली असली तर काहीच वाटत नाही. म्हणजे या बाटलीची सर बाईलाच नाही. अहो असून अडचण आणि नसून कोळंबा. ओके सर, थँक्यू. आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ओके. सर तुमचं नाव? माझं नाव राकेश मोहिते. ओके. कोणत्या गावचे?
मी कोरदे मोतेवाडी. ओके सर, आज जो तुम्ही नाटक करता या नाटकामध्ये तुमचं कोणती कॅरेक्टर्स आहे, कोणती भूमिका साकारता तुम्ही? माझं कॅरेक्टर सम्राट, मेन हिरोचं माझं आहे. ओके, तुमचा आतापर्यंतचा रेसलचा प्रवास या नाटकापुरता म्हणजे कसा होता, अनुभव कसा होता तुमचा? अनुभव म्हणजे आम्ही हा नाटक थोड्या दिवसात आम्ही उभं केले. 2 महिने झाले. आम्ही रेसलवर खूप कष्ट केले रेसलसाठी. जे डायरेक्टर आहे माटल सर, त्यांचं डायरेक्शन्स कसं आहे? खूप छान आहे त्यांचं. माटा सरांचं त्यांनी पण खूप कष्ट केले आमच्यासाठी. ओके, ह्या कार्यक्रमाचे ध्येय काय आहेत? म्हणजे गाव मिळून कार्यक्रम आहे की असं गावातील तरुण पोर एकत्र येऊन असा कार्यक्रम करतो? आमचं एक मंडळ आहे, नांदेड सेवा मंडळ. ओके, त्या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम करता. ओके, या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. कुणाची हिंमत आहे मला अडवण्याची? आपल्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने तिथं जाऊ नये असं मला तरी वाटतं. तुमच्यासारख्या पाच धरून माणसाला भीती वाटत असेल त्या वातावरणाची. मी नेहमीच जातो, नेहमीच मित्रांबरोबर दारू पितो. मग काय म्हणणं आहे तुमचं? पंख उडला तू आकाशात उंच भरारी मारणाऱ्या पक्षाला अडवण्यात आली कोण म्हणा. मग कशाला सकाळी सकाळी डोक्याची वाट लावतात? नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं नाव? माझं नाव सूर्यकांत गणपती मोरे. ओके, आजचा जो हा कार्यक्रम आहे, आजचं जे नाटक आहे, त्या नाटकामध्ये तुमचं कोणतं कॅरेक्टर आहे? माझा एक कॅरेक्टर आहे की मोठा भाऊ म्हणून मी त्याचा वापरतो, पण तो स्वप्नासाठी चोरच असतो. त्याच्यानंतर स्वप्नासाठी ध्येय गाठत असताना त्याचा भाऊ कुठेतरी मी दुसऱ्या मार्गाला जाऊ नये म्हणून माझा भाऊ त्या पाठीमागे असतो. पण त्याचं मी न ऐकता, त्याच्या ध्येयाला न जुमानता मी माझं मनाला वाटतं आणि माझं मन उद्ध्वस्त करून मी स्वतःचं. ओके, तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करता? झाली 5-6 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये. 5-6 वर्ष. काय अनुभव, रेसलचा अनुभव कसा होता तुमचा? अनुभव एकदम मस्त होता. खूप काही आम्हाला शिकायला भेटलं त्यामुळे. जे दिग्दर्शक आहे माटल सर, त्यांचं डायरेक्शन्स कसं आहे? डायरेक्शनबद्दल काही शंकाच नाही. अप्रतिम डायरेक्शन, न रागवणं न रुसणं सगळं. ओके, साधारणतः ह्या नाटकाची रेसल किती महिने चालू होती? साधारणतः 1.5-2 महिने झाले आम्ही रेसल करतो. ओके, कलाकार म्हणजे आपल्या मुंबईचेच आहेत की? कलाकार सगळे आपले मुंबईचे आहेत. ओके, आणि हा कार्यक्रम तुमच्या गावातला म्हणजे गावातले सर्व कलाकार मिळून हा कार्यक्रम तुम्ही करता? हो बरोबर. म्हणजे गावाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. अच्छा, आमचं गाव कोरदे मोतेवाडी, तालुका गावधर, जिल्हा रत्नागिरी. ओके, या गावातील तरुण एकत्र येऊन हा गावाचा एक कार्यक्रम आहे तो तुम्ही करताय. ओके, ह्या कार्यक्रमासाठी आम्ही कोकणकर या युट्यूबकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. मी तुला उद्देशाचे डोस वगैरे पाजत नाही. जे माझ्या डोळ्यासमोर घडते ना ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बस काय घडतंय तुमच्या डोळ्यासमोर? नमस्कार सर. नमस्कार. सर, तुमचं नाव? माझं नाव अरुण गणपत मोहिते. ओके, आज हे जे नाटक आहे त्या नाटकामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारताय? आज आपल्या हे झुंज एका स्वप्नाचे हे नाटक आम्ही सादर करतोय आणि त्याच्यामध्ये माझी भूमिका सुधाकर राव म्हणून मी भूमिका करतोय. ओके, का वडील म्हणून भूमिका हो, साकारताय? वडील म्हणून. ओके, जे डायरेक्टर आहेत विनेश माटल सर, त्यांचं डायरेक्शन कसं आहे, त्यांचा अनुभव? ते खूपच चांगले आहेत. ते स्वभावाने खूप चांगले आहेत, निर्मळ स्वभावाचे आहेत आणि त्यांनी रेसल असताना आमच्याकडून खूप आमच्यापासून आमच्याकडे रेसल करून घेतली. खूप चांगलं त्यांनी केलं आहे आणि तो आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे हे नाटक सादर केलं. साधारण रेसल किती महिन्यापासून चालू आहे? रेसल आमची गेले 2-2.5 महिने, रेसल 2-2.5 महिने आमची चालू आहे आणि तो प्रवास आम्ही आता इथे. साधारण कलाकार एका गावातले आहेत की असे वेगवेगळे आहेत? एकाच गावातले. एकाच गावातले आहेत. आम्ही सगळं तरुण मंडळी आम्ही सगळं एकत्र येऊन काम करतो. हा जो कार्यक्रम तुम्ही लावलाय हा गावाच्या माध्यमातून सर्व तरुण वर्ग एकत्र येऊन हा तरुण वर्ग एकत्र येण्यासाठी, संपूर्ण गावाचा विकास होण्यासाठी, कोणाच्याही मनात कुठल्या प्रकारची शंका न येता आपण सगळे एकत्र आहोत, एकजुटीने राहावं याकरता आम्ही हे सगळे प्रयत्न चालू करतो. ओके, गुहागरमध्ये कोणता गाव? गुहागरमध्ये कोरदे मोतेवाडी, तालुका जिल्हा रत्नागिरी. आज साधारण रेसल किती महिने चालू होती तुमची? 2 ते 2.5 महिने चालू होती आमची रेसल.
तेवढ्या अवधीमध्ये आम्ही ते रेसल केले. ओके सर, थँक्यू आणि तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मला वाटलं अजिंक्य. आणि पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही, बचावून ठेवते. तुला मी समजवण्यासाठी इथपर्यंत आलो, पण तू तर जास्त शाळेत निघाली. पण लांजी मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, एका जातीवर जर नागाच्या चपटीवर पाय ठेवू त्याला तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न केला, तो तुम्हाला कधी डाऊन केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार सर. नमस्कार, सर तुमचं नाव? माझं नाव रामदास शिवराम मोहिते. ओके, आज जो हा कार्यक्रम होतो या नाटकामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारताय? मी या नाटकामध्ये एक विलन म्हणून काम करतो. सोम नावाचं एक विलन. वय त्याचं 28 ते 29 आहे. म्हणजे सोम हा एक विलन आहे. ओके, या नाटकामध्ये तुम्ही विलनची मुख्य भूमिका आहे ती तुम्ही साकारताय. ओके, ह्या नाटकाचे जे दिग्दर्शक आहेत, डायरेक्टर, त्यांनी त्यांचा अनुभव कसा, म्हणजे त्याबद्दल तुम्हाला कसं शिकवलं? त्यांचा मनमिळावू स्वभाव आहे. त्यांच्याबरोबर काम करताना खूप म्हणजे काय शिकायला पण भेटलं आणि त्यांच्याकडून काय आम्हाला खूप काही भेटलं. त्यांचा डायरेक्शन खूप चांगलं आहे, खूप एकदम म्हणजे त्यांचे शब्दच नाही. ओके, हा जो कार्यक्रम जो तुम्ही नाटक करताय ह्याची रिहर्सल साधारण किती महिने चालू होती? याची रिहर्सल बघा जानेवारी एंडिंगला स्टार्ट झाली, म्हणजे जवळजवळ एक दीड महिना चालली आहे सर. ओके, 1-1.5 महिन्यामध्ये हा नाटक उभा करताय. नाटकाचे ध्येय काय आहे, नक्की कशासाठी करताय हा कार्यक्रम तुम्ही? हा आमच्या एक वाडीला चांगला खंड मिळावा, म्हणजे वाडीचं आमचं काहीतरी काम व्हावं, आमच्या गावाचं नाव कुठेतरी व्हावं म्हणून हा आम्ही कार्यक्रम करतोय. ओके, गावातील तरुण पिढी एकत्र येऊन एक वाडीतील तरुण पिढी एकत्र येऊन हा कार्यक्रम तुम्ही करताय. तुम्ही नाटक क्षेत्रामध्ये म्हणजे किती वर्षापासून तुम्ही काम करताय? माझं आता इथं मुंबईतलं हे दुसरं नाटक आहे. मुंबईतलं दुसरं हो, नाटक दुसरं आहे. नाटक आहे. ओके, ह्याच्या अगोदर नमन वगैरे? हो, नमन वगैरे काम करतो, पण मुंबईतला माझं दुसरं नाटक आहे. ओके, व्हेरी गुड. असेच तुम्ही कार्यक्रम करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. पद्धत असते त्याला काय मला ठावा. अहो, आमच्यामध्ये कुणी जल्ला साला म्हटलं ना किती जल्ली शिवी असते. व बाबा, हिंदीमध्ये जो बायको का भाई आहे ना त्याला हम शाला म्हणते. जल्ला काय म्हणताव काय? नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचं नाव? अनिल मोहिते. ओके, आजचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारताय? मारवाडी फुलचंद. ओके, मारवाडीची भूमिका साकारताय. जे आपले डायरेक्टर आहेत माटल सर, त्यांचं डायरेक्शन्स कसं आहे? एकदम व्यवस्थित. ओके, रेसलचा प्रवास कसा होता तुमचा? एकदम 1.5 महिन्याचा प्रवास होता. बरीच मेहनत घेतली 1.5 महिन्यामध्ये. एखादा तुमचा डायलॉग बोलू शकता का तुम्ही? हा साला कोणी आहे की नाही घरामध्ये? अरे साला सगळी सन्नाटी दिसते. अरे काय द्या. ओके सर, थँक्यू आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तू मला जिवंतपणे स्वर्गाची वर दाखवलंस की